लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सखीला कान्हाची आठवण येत असते. सखीच्या हातामध्ये कान्हाने दिलेलं मोरपंख असतं. ते प्रेमाने बघत असते, ते कुरवाळत असते. तेवढ्यातच कान्हा तिथे इस्त्रीवाला बनून आलेला असतो. तोंडाला इथे स्कार्फ असतो आणि हातामध्ये एक गाठोडं आणि हातामध्ये एक गिफ्ट. सखी आपल्या आठवणीमध्ये पूर्णपणे बुडून गेलेली आहे हे बघून कान्हाला खूपच जास्त छान वाटतं. कान्हा येतो, तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो की माझी आठवण येते का? तेव्हा सखी मागे वळून त्याच्याकडे बघायला लागते. तेव्हा तो आपल्या तोंडाला बांधलेला तो कपडा आता बाजूला करतो आणि म्हणत असतो की माझी आठवण येते का? मिस करताय मला जसं मी करतो? तेव्हा सखी म्हणते अजिबात नाही. आणि काय रे, तू असा कसा घरामध्ये घुसलास? मला भेटण्यासाठी असं वेगवेगळं रूप घ्यावं लागते का तुला? चोरून लपून मला भेटायला येतोयस? हे मला अजिबात आवडत नाही आहे, कळलं ना? आताच्या आता इथून निघून जा. तेव्हा कान्हा म्हणतो चोरासारखा भेटायला येतोय, पण मी चोर नाही आहे. माझं प्रेम आहे तुमच्यावरती म्हणून तुम्हाला भेटायला येतोय. तेव्हा सखी म्हणते माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, आताच्या आता इथून निघून जा. कान्हा म्हणतो बरं हे गिफ्ट तरी ठेवा. ती म्हणते नाही, मी कुठल्याही लोकांकडून गिफ्ट घेत नाही आणि तुझ्यासारख्या माणसाकडून तर अजिबातच नाही. तेव्हा कान्हा म्हणतो म्हणजे गिफ्ट तुम्ही नाही घेणार? ती म्हणते अजिबात नाही. तो जाता जाता उंच कपाटावरती ते गिफ्ट आता ठेवून देतो. सखी म्हणते हे काय केलंस तू? आत्ताच्या आता ते गिफ्ट काढ. मी सांगितलं ना मला नकोय म्हणून, आत्ताच्या आता काढून टाक. तिथे उंच ठिकाणी तुला ते गिफ्ट ठेवायची काय गरज होती? कान्हा म्हणतो अरे देवा, थांबा मी काढतो. पण माझा पण हात पोचत नाही आहे हो. आता काय करायचं, कसं काढायचं? तेव्हा सखी म्हणते मुद्दामून केलंस ना तू हे सगळं? मुद्दामून केलंस ना? का बरं ते गिफ्ट तू तिथे टाकलंस? मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे कान्हा. तेव्हा कान्हा म्हणत असतो सखी मॅडम, आता या सगळ्यामध्ये माझी काय चूक आहे? माझ्या हातातून तिथे उंच ठिकाणी ते गिफ्ट गेलं. कदाचित ते तुमच्यासाठीच आहे म्हणून ते तिथे राहिले. तुम्हाला वाटेल तेव्हा ते काढा. सखी म्हणते कधीच नाही. मी त्या गिफ्टला हातसुद्धा लावणार नाही आहे, कळलं का? तो म्हणतो माझं प्रेम आहे ना तुमच्यावरती, त्यामुळे ते गिफ्ट तुम्ही नक्की काढाल. ती म्हणते माझं प्रेम नाही आहे कबीर, कळलं का? ती आता जोरात कबीर असं ओरडते. तेव्हा कान्हा तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो कबीर, म्हणजे याचा अर्थ तुम्ही कबीरला ॲक्सेप्ट केलंय तर? तेव्हा सखी त्याच्याकडे बघतच राहते. त्यानंतर नेहमीप्रमाणे मनस्विनीने कांगावा सुरू केलेला असतो. मनस्विनी येते आणि म्हणते पुरुषोत्तम भाऊजी, गौतम भाऊजी, मीनाक्षी, लवकर इकडे या. सगळेजण आता येतात. नंदामावशी म्हणते काय गं तेजुडी, काय झालं? एवढ्या जोरजोरात का ओरडतेस? तेव्हा ती म्हणत असते की माझं दागिने आता चोरीला गेलेत. माझं काही सामान पण चोरीला गेले, पण माझे दागिने चोरीला गेलेले आहेत. कुणी चोरले माझे दागिने? तेव्हा इथे पुरुषोत्तम म्हणत असतो अगं पण वहिनी, आपल्या घरामध्ये चोर कुठून येईल? सिक्युरिटी आहे आणि आपण घरातलेच तर आहोत ना. दागिने कोण बरं चोरेल, ते पण तुझे? ती म्हणत असते हो भाऊजी, पण आता गेले दागिने चोरीला तर मी काय करू? खूप दागिने चोरीला गेलेत. तेव्हा आता नक्की दागिने कुणी चोरले असतील आणि ते कसे शोधणार? चोराला कसं शोधणार? तेव्हा इथे नंदा आता घाबरलेली असते. तेव्हा मनस्विनी म्हणत असते की दागिने आपण नाही शोधायचे भाऊजी, दागिने आता पोलीस शोधणार. मी पोलिसांना मगाशीच बोलावलेलं आहे. तेव्हा इथे मनस्विनी नंदाकडे बघते आणि म्हणते आता कसं फसवलं? आता जाऊन बस जेलमध्ये चोरीच्या आरोपाखाली. तेव्हा इथे नंदाला कळलेलं असतं की हे सगळं कारस्थान मनस्विनीने मला अडकवण्यासाठी केले की काय, म्हणून ती तिच्याकडे सुद्धा संशयाने बघत असते. तिच्या लक्षात आलेलं असतं की आपल्याला आता अडकवण्यासाठीच मनस्विनीने चोरीचा हा कांगावा केलेला आहे. नाहीतर आत्तापर्यंत सगळं काही सुरळीत असणारी ही मनस्विनी अचानकपणे हे सगळं का करेल? तेवढ्यातच इथे सखी म्हणत असते नाही, तसं काय नाही आहे. मी कबीरला किंवा कान्हाला दोघांनासुद्धा ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे. तेव्हा कान्हा म्हणतो नाही तुम्ही काही बोला, पण ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा कबीर अशी हाक मारली आहे ना, याचा अर्थ तुम्ही कबीरचा सुद्धा स्वीकार केलेला आहे आणि तो तुम्ही करत राहाल, बरोबर ना? आणि तुम्हाला तो करावाच लागेल. ती म्हणते अजिबात नाही हां, आत्ताच्या आता इथून निघून जा, नाहीतर सगळ्यांना बोलवेन. कबीर म्हणतो की तुम्ही कुणालाही बोलवणार नाही, तुमच्यामध्ये तेवढी हिंमतच नाही. ती म्हणते हिंमत वगैरे काढू नको हां, मी सगळ्यांना बोलवेन. कबीर म्हणतो बोलवा ना, बोलवा.
मला माहिती आहे की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, त्यामुळे तुम्ही मला कुणाही समोर एक्सपोज करणार नाही. तेव्हा सखी म्हणते, थांब, आता तुला मी माझी हिंमत दाखवते. जाते आणि सगळ्यांना बोलावूनच आणते. तेव्हा ती इथे आता खाली आलेली असते. बघते तर काय, तिथे सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि पोलीससुद्धा असतात. गौतम काकांनी कुणालाही सखीला ही गोष्ट सांगायला सांगितलेली नसते, कारण कबीर भेटायला आलेला असतो हे गौतम काकांना माहिती असतं. त्यामुळे त्यांना त्यांची स्पेस मिळावी म्हणून सखीपर्यंत ही गोष्ट गेलेली नसते. पण सखी आता जेव्हा खाली येते तेव्हा बघते तर काय, सगळे लोक एकत्र जमलेले असतात. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. ते म्हणतात, काय झालं? तर मनस्विनी म्हणते की चोरी झालेली आहे. तेवढ्यातच सखीसुद्धा तिथे येते. सखी म्हणते, काय झालं आई, पोलिसांना बोलावलंस? तेव्हा मनस्विनी म्हणते, बघ ना बाळा, अगं माझे दागिने चोरीला गेलेत म्हणून मी पोलिसांना बोलवले. ती म्हणते, काय, दागिने चोरीला गेलेत? तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की साधारण किती दागिने असतील? तर 50 तोळं तरी असेल असं ती म्हणते. 50 तोळं? सगळेजण इथे अवाक होतात. सगळेजण घाबरतात की एवढं दागिनं कसं काय चोरीला गेले असतील. त्यामुळे इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमचा कुणावरती संशय आहे का? तेव्हा इथे आता मनस्विनी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, अहो ही सगळी माझ्या घरातली माणसं आहेत, ही कशी काय चोरी करतील? मला वाटते बाहेरूनच कुणीतरी आलं असेल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, पण बाहेरून कुणीतरी आलं असेल तर तुम्ही बघितलं का बाहेर जाताना? ती म्हणते, नाही हो. तेव्हा ते म्हणतात, मग तुमच्या घरामध्ये कुणी बाहेरून आले का? ती म्हणते, हो हो, आम्ही सगळेजण घरातलीच आहोत, पण ही माझी मावशी आहे ना, ती सकाळी बाहेरून आली आहे. तेव्हा ते म्हणतात, हो का, मग त्यांच्या रूमची झडती करावी लागेल. कुठे राहतात त्या? तेव्हा सखी म्हणते, त्या वरच्या रूममध्ये असतात. माझ्या रूमच्या राईट साईडची जी खोली आहे ना, ती त्यांची आहे. तेव्हा इथे नंदा म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं काय आहे इन्स्पेक्टर साहेब? तुम्हाला असं म्हणायचं आहे का मी बाहेरून आले तर मी चोरी केली आहे? ते म्हणतात, अहो हे बघा, आता आम्हाला बघावं तर लागेलच ना, तशी तपासणी करावी लागेल. तेव्हा नंदा मावशी घाबरलेली असते. सखी म्हणत असते की मावशी अगं घाबरू नकोस, ते फक्त त्यांचं काम करतायत. तू सकाळी बाहेरून आली आहेस ना, म्हणून फक्त जाऊन रूमची तपासणी होणार, तू चोरी केली आहेस म्हणून नाही. तेव्हा इथे आता मनस्विनी म्हणत असते की चला, एकदा काही जेलमध्ये गेली की माझ्या डोक्याचा त्रासच गेला. तेव्हा इथे हवालदार जातात आणि रूमची तपासणी करत असतात. सगळीकडे शोधाशोध करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, एक गाठोडं सापडतं आणि त्याच्यामध्ये काही दागिनेसुद्धा सापडतात. ते गाठोडं आणि दागिने घेऊन इथे हवालदार साहेब बाहेर आलेले असतात आणि म्हणत असतात की हे बघा, हे गाठोडं सापडलं आणि त्याच्यामध्ये हे दागिने सापडले. तेव्हा आता गाठोडं आणि दागिने बघितल्यानंतर सगळ्यांचा संशय गेलेला असतो, तो म्हणजे मंदा मावशीकडे. तेव्हा ती म्हणत असते, हे काय मावशी, मावशी तू चोरी केलीस, तू माझे दागिने चोरलेस? अगं पण का? तेव्हा हवालदार साहेब म्हणतात, नाही नाही, त्या रूममध्ये हे सगळं सापडलेलंच नाही आहे, आम्हाला सखी मॅडमच्या रूममध्ये सापडले हे आता दागिने आणि हे कपडे. तेव्हा इथे आता सखीच्या कसे काय रूममध्ये सापडले हा प्रश्न तर निर्माण झालेला असतो. पण इथे सखीला तर टेन्शन येतं आणि तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणत असतात की सखी मॅडम, हे सगळं काय आहे? तुम्ही चोरी केलीत का आणि आरोप मावशीवरती आणलात? खरं खरं सांगा, हे दागिने तुमच्या खोलीमध्ये कसे काय सापडले? बोला सखी मॅडम. तेव्हा सखी मात्र घाबरते. कान्हा लगेच तिथे उभा राहतो आणि म्हणतो, एक मिनिट, माझ्या बायकोवरती ओरडायचं नाही इन्स्पेक्टर, माझ्या बायकोने चोरी नाही केली आहे. तेव्हा इथे आता कान्हा आलेला असतो. मनस्विनी म्हणते, आता हा इथे कशाला तळमळला? तेवढ्यातच तिथे कान्हा येतो आणि म्हणत असतो की माझ्या बायकोवरती नाही ओरडायचा आणि तसंही चोरी त्यांनी नाही केली आणि तुम्ही जे हे गाठोडं घेऊन आलेत ना, ते गाठोडंसुद्धा माझं आहे. तेव्हा इथे म्हणजे चोरी तुम्ही केलीत का? सखी म्हणते, नाही नाही, चोरी त्यांनी नाही केली आहे, तो कशाला चोरी करेल? तेव्हा इथे कान्हा आपल्या मनामध्ये म्हणतो की मला जर आता सखी मॅडमला वाचवायचं असेल आणि त्यांची सिंपत्ती मिळवायची असेल तर मला आता हा चोरीचा आरोप स्वतःवरती घ्यावा लागणार आहे. तेव्हा कान्हा म्हणतो, हो करेक्ट, मीच चोरी केली, बरोबर बोललात तुम्ही, चोरी मीच केली आहे. सखी म्हणते, नाही इन्स्पेक्टर, हा खोटं बोलतो आहे. अहो हा चोरी का करेल? याने नाही चोरी केली आहे, मी सांगते ना तुम्हाला, याने चोरी बिरी काही केलेली नाही आहे
अहो खोटं बोलतोय तो. कान्हा, तू का स्वतःवरती आरोप घेतोयस? पुरुषोत्तम म्हणत असतो, अगं सखी, तो खरंच बोलत असेल. तुला तर माहिती आहे ना त्याने कसं फसवलंय तुला. तो का चोरी करणार नाही? तो नक्की चोरी करू शकतो. त्याने चोरी केली असेल. इन्स्पेक्टर, खरं बोलतोय तो. त्याला तुम्ही अरेस्ट करा. तेव्हा इथे आता सखीला माहिती असतं की त्याने चोरी नाही केली. तो तर मला भेटायला आला होता. तो तर मला गिफ्ट द्यायला आला होता. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब कान्हाला घेऊन तिथून निघून जातात. तेव्हा इथे सखीला टेन्शन येतं. सखीला कुठेतरी वाटतं की कान्हाने कबूल केले की मीच चोरी केली, म्हणजे खरोखर त्याने चोरी केली असेल का, असा संशयसुद्धा आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जे काका आहेत ना, गौतम काका, ते सखीला समजवायला येतात की तुला का असं वाटतं की कान्हा चोरी करेल. ती म्हणते, का नाही करणार, तशी त्याला सवयच आहे खोटं बोलायची, फसवायची. आता चोरीही केली त्याने. तेव्हा इथे गौतम काका म्हणतात, बरोबर बोललीस तू, चोरी त्याने केलीच असेल नाही का. तू जेव्हा त्याच्या घरी गेली होतीस तेव्हा तू बघितलं असशील ना की त्याचे खाय प्यायचे वांदे आहेत, कपड्यांचे वांदे आहेत. ती म्हणते, नाही नाही, खाय प्यायचे वांदे नाही आहेत त्याचे. त्याचं घर बघितलंस का, आलिशान घर आहे त्याचं, नोकर चाकर घरामध्ये सगळं काही आहे त्याच्या. तो कुठे गरीब आहे, त्याच्याकडे सगळं आहे. तेव्हा गौतम काका म्हणतात, मग सखी बाळा, तो जर इतका श्रीमंत आहे, आलिशान त्याचं घर आहे, त्याची किर्लोस्कर कंपनी टॉपला आहे, तर तुला खरंच असं वाटतं की तो हे एवढीसे दागिने चोरेल म्हणून? खरंच असं वाटतं तुला? तो 50 तोलं किंवा 20 तोलं दागिन्यासाठी इथे आला होता. तो तर बिचारा तुला भेटायला आला होता गं, तुझ्यावरील प्रेम सिद्ध करायचं आहे त्याला. ती म्हणते, हो काका, मलाही तसंच वाटलं होतं की हा 1 महिना जो त्याने मागितला आहे ना, तो कदाचित त्यासाठीच असेल की त्याला आमचं प्रेम सिद्ध करायचं असेल, माझ्यावरील प्रेम सिद्ध करायचं असेल, आमच्या नात्याला त्याला एक चान्स द्यायचा असेल. पण तसं नाही आहे. तो म्हणतो, तसं नाही आहे बाळा, तो नाही चोरी करणार. कान्हा म्हणते की चोरी जर तो करणार नाही तर मग चोरी कोण करेल. तेवढ्यातच तिथे नंदा मावशी असते. ती म्हणते की मी केले हे सगळं. तेव्हा ती मनस्विनीच्या रूममध्ये त्यांनी म्हणते, काय गं ए, तुला काय वाटलं मला ह्या प्रकरणामध्ये तू अडकवशील आणि मी अडकेन? ती म्हणते, मावशी, अगं मावशी, तू असं का केलंस, म्हणजे चोरी तूच केली होतीस ना. ती म्हणते, अगं भाई, मीच चोरी केली होती असं तुला म्हणायचं आहे ना, पण मला सगळं काही कळलं आहे मनस्विनी. ती म्हणते, काय काय म्हणालीस तू? ती म्हणते, अगं तेजुडी, चोरी मीच केली असं तुला सगळ्यांना सांगायचं होतं ना. मी बघितलं, मी खोलीमध्ये नसताना तू माझ्या खोलीमध्ये आलीस, माझ्या गाठोड्यामध्ये तू दागिनं लपवलंस. मी बोचक्यामध्ये दागिने लपवल्यानंतर मला ते कळलं. माझं कपाट थोडंसं उघडं होतं. मी गेले, बोचका बाहेर काढला, वाजून बघितला, तर त्याच्यामध्ये दागिनं वाजलं. आणि तेव्हाच मी ठरवलं की हे दागिनं आता इथनं काढायचं आणि दुसरीकडं ठेवायचं. ते दागिनं मी काढलं आणि तेवढ्यातच कान्हा गाठोडं घेऊन आलेलं ना, इस्त्रीचे कपडे, त्याच्यामध्ये तिने लपवून ठेवले. आणि म्हणते की ते आळ त्या पोरावरती आला. पण मी सांगते ना, हे सगळं तू मला अडकवण्यासाठी केलं होतंस ना. तुला काय वाटलं गं, या समध्या जगात तू एकटीच हुशार आहेस का? आणि मी हुशार नाही. मला चोरीच्या आरोपाखाली अडकवून मला पोलिसांच्या ताब्यात देशील आणि जेलात पाठवशील आणि स्वतःसाठी संपूर्ण रान मोकळं, हो की नाही मनस्विनी? ती म्हणते, अगं मी मनस्विनी नाही आहे. ती म्हणते, हो, तू मनस्विनी नाही आहेस का? बरं ठीक आहे, तू तेजुडी आहेस ना, मग पाय दाब माझी तेजुडी माझे पाय दाबायची, तू दाबून दाखव बरं. तेव्हा इथे मनस्विनी पाय दाबायला जाणारच असते. पण तेवढ्यातच इथे तिला तिची मावशी बाजूला करते आणि म्हणते, ए चल बाजूला हो. मी जिचा राग करते ना, जिचा तिरस्कार करते, तिला माझं पाय बी दाबू देत नाही, कळलं का? तेव्हा इथे सखी म्हणत असते, काका, मला असं वाटतं की हे सगळं ना त्या कान्हाने मुद्दामून केलं आहे. तू उगाच त्याची बाजू घेऊ नको हां. कान्हामध्ये आणि माझ्यामध्ये जे नातं होतं ना, ते कधीच संपले. पण तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीतरी नातं आहे आणि ते मला टिकवायचं आहे. त्यामुळे आता उगाच तू त्याची बाजू घेत जाऊ नकोस हां. मला ते नाही आवडत, नाहीतर मला आपल्या नात्याचा विचार करावा लागेल. तेव्हा गौतम काका म्हणतात, सखी बाळा, आता तू ह्या लेवलला जाणार आहेस, ह्या पातीला जाणार आहेस, आता इतका राग आला आहे तुला की तुझ्या काकाजवळ असलेलं नातं संपवायला निघालीस तू. तेव्हा सखी म्हणते, काका, मला आता माझी स्पेस दे, मला काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा इथे काका म्हणतात, ठीक आहे बाळा, मी तुला स्पेस देतो, पण कसं आहे ना बाळा, मनाचे सगळेच दरवाजे असे बंद करायचे नसतात. म्हणजे आपल्याला आजूबाजूचं खरं खोटं काही कळतच नाही.
समोर फक्त ते दिसतं त्याच्यावरतीच विश्वास ठेवायचा नसतो. त्यामुळे मनाचा एक दरवाजा असा खुला ठेव की जेव्हा तुझ्यासमोर सत्य येईल ना, तेव्हा त्या दरवाजाने तू सगळं काही स्वीकारशील, अगदी मनाने स्वीकारशील. अशासाठी एक दरवाजा खुला ठेव. तेव्हा इथे आता नंदा मावशी म्हणत असते, काय बरोबर ना मनस्विनी? अगं माझे पाय दाबायला आहे ना तेजस्विनीला मी कधीच सांगितले नव्हते, कारण मी तिचा राग करत होते. तिला मुलीचा मान मी कधीच दिला नाही. आणि तेव्हा ती माझे पाय दाबायला खूपच जास्त तळमळायची, पण मी कधी तिला माझ्या पायाला हातसुद्धा लावू दिला नाही. मग तुला ते माहिती असतं, तू तेजस्विनी आहेस ना, मग कधीच तू माझ्या पायाजवळ आली नसतीस. पण तुला हे माहिती नाही, म्हणजे तू मनस्विनीच. त्यामुळे मी तुझ्यापेक्षा आहे ना लई पावसाळे बघितलेत. तुला तू स्वतःला खेळाडू समजत असशील, पण माझ्या एवढी नाही. कारण का, मी तुझी कोण आहे? मावशी आहे. मावशी नाही गं, ह्या खेळामध्ये ना मी तुझा बाप आहे. बाप पण नाही, पाप. आई आहे मी, तुझी आई. तेव्हा इथे मनस्विनीला खूप मोठा धक्का बसतो, जेव्हा इथे नंदा मावशीवरून ती तिची आई झालेली असते. तेव्हा सखी म्हणते की गौतम काका जसं म्हणतोय की कान्हा इथे फक्त माझ्यासाठी आला होता, तो मला गिफ्ट द्यायला आला होता. त्याने हे दिलेलं गिफ्ट नक्की काय बघू का? ती म्हणते नाही, काही झालं ना तरी गिफ्ट नाही बघणार. मग त्याने हा चोरीचा आरोप स्वतःवरती का घेतला असेल? काय गरज होती त्याला हे सगळं करायची? ती पुन्हा म्हणते की नक्की काय असेल त्या गिफ्टमध्ये, शोधू का मी? डबल म्हणते नाही, नको, मी नाही हात लावणार आहे त्या गिफ्टला. त्यानंतर इथे मनस्विनी जाते, दरवाजा बंद करते आणि म्हणत असते, काय गं ए, शेवटीला आलीस ना तुझ्या लायकीवरती? हे बघ, आत्ताच सांगून ठेवते तुला, इथे कुणालाही कळता कामा नये की तू माझी आई आहेस, कळलं ना? ती म्हणते, अगं भय, तू इतकी पाताळी यंत्री आहेस ना, तुझ्यामध्ये हे जे वाईट साईड गुण आलेत ना, सगळे माझ्याकडून तर आलेत, कारण मी तुझी आई आहे ना. ती म्हणते की पुन्हा हा शब्द तोंडातून काढायचा नाही, कुणालाही कळता कामा नये की तू माझी आई आहेस. ती म्हणते, कुणाला कळल तेव्हा कळल, पण माझ्यासमोर हे बोट करून बोलायचं नाही, कळलं ना? मला माझ्यासमोर बोट करून बोलणारी माणसं अजिबात आवडत नाही. आणि बोलताना मी तुझी आई आहे हे लक्षात ठेवूनच बोलायचं, कळलं? तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सखी म्हणत असते की काय असेल त्या गिफ्टमध्ये, मी बघू का, कान्हाने काय दिलं असेल मला, असा विचार करत असते ती. आणि तिचं पुन्हा लक्ष तिथेच जात असतं. शेवटीला ते गिफ्ट ती काढते, ते उघडते, त्याच्यामध्ये काय आहे ती स्वतःच्या डोळ्याने बघते. आणि तिला ते गिफ्ट बघितल्यानंतर ते खूपच आवडतं. ती पूर्णपणे इमोशनल झालेली असते प्रेक्षकांनो. तिला ते गिफ्ट फार आवडलेलं असतं. त्यानंतर इथे मनस्विनी म्हणत असते की मी आता या घरामध्ये असेपर्यंत तू काहीच बोलायचं नाही, कोणालाही कळता कामा नये की मी मनस्विनी आहे, मी इथे कशासाठी आले. ती म्हणते की वय गं, मी नाही कुणाला सांगायची. काय झालं, एका गोऱ्या माणसाची पर्स घेऊन मी पळून जात होते, तेव्हा एका टेकडीवरती मी बघितलं. ते बघितल्यानंतर मी माझा मोबाईल काढला आणि समद रेकॉर्ड केलं. तेव्हा माझी पोरगी काय कारस्थान करत होती ना, ते समद मी रेकॉर्ड केलेलं आहे. ती म्हणत असते, काय हवंय काय तुला? हां, कारण का त्याच्यामध्ये मनस्विनीने तेजस्विनीला जे धक्का दिलेला असतो ना, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो. तेव्हा ती विचारते, काय हवंय तुला? ती म्हणते की ह्या समद्या प्रॉपर्टीमध्ये मला अर्धी प्रॉपर्टी हवी आहे, असं तिची आता मावशी म्हणजे तिची आई तिला म्हणत असते.